नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी शिवनिका संस्थांच्या ट्रस्टची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात। चाकणकर पायाशी होणार चौकशी। रुपाली चाकणकर चौकशीच्या फेऱ्यात अडकणार। खरात प्रकरणात चाकणकरांची ही चौकशी होणार। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची खरात प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली। तसंच त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागलाय। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरात गजाआड आहे। दरम्यान या काळ्या कारनाम्यात चाकणकर खरातला मदत करत असल्याचा आरोप ठोंबरेंकडून चाकणकरांवर करण्यात आलाय। त्यामुळे या सर्व आरोपांनंतर चाकणकर शिवनिका मंदिराच्या ट्रस्टवर असल्यानं आता पोलिसांकडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। त्या बाबांच्या आश्रमात कोण येणं जाणं करत होतं, त्या बाबांच्या आश्रमात काही आर्थिक गैरव्यवहार किती झाले, कारण बाबाची प्रॉपर्टी 1,500 कोटीपर्यंत गेल्याचं कळतंय। त्यामुळे इतका मोठा, आता काल तर एक उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलीचा आणि पत्नीच्या सातबाऱ्यावर पण नाव आहे त्यांच्या आर्थिक व्यवहारासोबत। त्याच्यामुळे ही चौकशी सर्वार्थानं होणारच आहे। कॅप्टन भोंदूबाबा, आता भोंदूबाबा आपण त्याला अलीकडं म्हणतोय, पण याच्यापूर्वी तर तो पूजनीयच होता सर्वांचा। त्याच्यामुळे त्याच्या संपर्कात आर्थिक व्यवहार गैरव्यवहार करणारे, मग ते पाणी आरक्षित करण्यापासून का असू देत, त्याच्या आश्रमाला जे लाखो लिटर पाणी आरक्षित झालं ते सर्वांची चौकशी झाली पाहिजे। शिवनिका संस्थांच्या ट्रस्टची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संस्थांचं अध्यक्षपद हे अशोक खरात याच्याकडे आहे। त्यानं स्वतःची पत्नी आणि निकटवर्तीयांना विश्वस्तपदी बसवलं होतं। रुपाली चाकणकरही या संस्थांच्या ट्रस्टवर होत्या। दरम्यान विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट 2025 मध्येच संपल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला होता। खरात अटकेत गेल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब करण्यात आला। आता SIT कडून संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे। या अशोक खरातला ज्यांनी पाठिंबा दिलाय, थेट किंवा अप्रत्यक्षपणे, या सगळ्यांचं मिळून एक टोळीचं स्वरूप आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आहे की या सगळ्या अशोक खरातसह त्याच्या संबंधित टोळी जी आहे, ज्यांनी त्याला बचाव केलाय, ज्याच्यासाठी मदत केली आहे, अशा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांसह सगळे ह्या त्याच्या संस्थेत असलेले पदाधिकारी, जुने पदाधिकारी, या सगळ्यांचा शोध घेऊन ही टोळी म्हणून ट्रीट करावी आणि यांना मकोकानुसार तुरुंगात टाकणं हे आता अतिशय आवश्यक गोष्ट आहे। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या। राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्याही राजीनाम्याची मागणी केली जाते। यातच आता खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।